राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे आणि या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडा सुरू असून तिसऱ्या आठवड्यातला पहिला दिवस आहे. मात्र पहिल्या दिवशी मुसळधार पावसाचा फटका हा आमदारांसह सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा बसताना पाहायला मिळत आहे. कारण काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे. बहुतांश भागांमध्ये सध्या आपण पाहतोय की बहुतांश भागांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे अनेक रस्ते जे आहेत ते जलमय झालेले आहेत आणि गावापेड्यामध्ये जर पाहायला गेलं त्या ठिकाणी सुद्धा मुसळधार पावसामुळे गावांचा संपर्क जो आहे तो सध्या सुटल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचमुळे कुठेतरी आता सतर्कता ही प्रशासनाकडून घेण्याचं आव्हान हे घेतली जात आहे. नागरिकांना सुद्धा गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन केलं जात आहे. अशा परिस्थितीमध्ये मुंबईतली परिस्थिती पाहिली तर सध्या मुंबईमध्ये अनेक ठिकाणी झाडांची पडझड असेल, मोठ्या प्रमाणात दरडी सुद्धा कोसळताना पाहायला मिळत आहे. साधारणतः पाहिलं तर मानखुर्दमध्ये मोठी दुर्घटना घडली. मानखुर्दमध्ये जे काही 3 मजली इमारत घर कोसळलं त्याच्यामध्ये जवळपास आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे प्रशासन सातत्यानं आता या सगळ्याकडे कशा प्रकारे लक्ष देऊ नये त्यावरती कशा प्रकारे आता मदत कार्य सुरू आहे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. याशिवाय भांडूपमध्ये जर आपण पाहिलं, त्याशिवाय आपण जर पाहिलं मुलुंडमध्ये पाहिलं अनेक ठिकाणी झाडांची पडझड आहे. रस्ता सुद्धा खचलेला आहे. काही भागांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये रस्ता असेल किंवा पाणी असेल साचल्यामुळे गावांचा संपर्क सुटलेला आहे. वसई विरार भाग असेल त्या ठिकाणी साधारणतः पाहायला गेलं तर अतिवृष्टीसारखा पाऊस जो झालेला आहे आणि सध्या पाहतोय की आपण या सगळ्यामध्ये ज्या प्रकारे पाऊस सुरू आहे, ज्या प्रकारे सध्या मोठ्या प्रमाणात सध्या मुंबईची परिस्थिती आपण पाहतो. या ठिकाणी सध्या आपल्याकडे 2 आमदार आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. एक सत्ताधारी आमदार आहेत, एक विरोधक आमदार आहेत. दोघांशी आपण बातचीत करणार आहोत. दोघांना प्रश्न सारखाच आहे. मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय, काय सांगतात? कसं आहे की हवामान खात्याचा अंदाजही होता आणि या संदर्भात सरकारनं सगळ्या नागरिकांना त्याची आगाऊ कल्पना देखील दिली होती. आता पाऊस कधी येणार काय येणार हे आपल्या हातात असत नाही, पण आलेल्या पावसाचा मुकाबला करणं, लोकांना त्रास होऊ नये म्हणून दक्षता घेणं सरकारचं काम असतं. आणि सरकारच्या सगळ्या टीम ह्या रस्त्यावर उतरलेल्या आहेत. अनेक आमचे नेते रस्त्यावर उतरले, स्थानिक आमदार रस्त्यावर उतरतो आहोत की जेणेकरून लोकांना अधिकाधिक मदत करता येईल. मूळ मुद्दा असा आहे की मुंबई शहराची रचना ही 7 बेटांमधून म्हणजे आयलंड मधून तयार झालेली मुंबई आहे आणि मुंबईचा जवळपास 70% भाग समुद्रानं वेढलेला आहे. त्यामुळे भरती आणि पावसाचं पाणी असं एकत्र आलं की त्यावेळेस मात्र मुंबई तुंबते. तर त्याच्यामुळे ह्याला एक बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरची आवश्यकता आहे. जे आलेलं महापालिकेचं नवीन सरकार ते इन्फ्रास्ट्रक्चर करत आहे, त्या इन्फ्रास्ट्रक्चरमुळे हळूहळू तुंबणारी मुंबई आपल्याला परिवर्तित झालेली दिसेल. बहुतांश भागांमध्ये झाडांची पडझड झालेली आहे. जे नवे रस्ते त्या ठिकाणी जलमय होताना पाहायला मिळत आहे. नागरिकांची दुरावस्था होते. साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागते. कुठेतरी महापालिका प्रशासनाचं जे काय काम होतं पावसाळ्यापूर्वीचं ते कुठेतरी कमी पडलंय. जवळपास मागच्या 3 दिवसात पाहिलं तर 400 mm पेक्षा अधिक पाऊस झालाय. आता एवढा पाऊस झाल्याच्या नंतर तर त्याच्याशी मुकाबला करत असताना ही नैसर्गिक आपत्ती, तर त्याच्यामुळे त्याच्याशी मुकाबला करत असताना त्याच वेळेस समुद्राची भरती येणं, समुद्राची भरती आल्याच्या नंतर त्याच वेळेस बाकीच्या गोष्टी, याची एक मर्यादा आपण समजून घेतली पाहिजे. पण सरकार म्हणून काम करतं. मिसिंग लिंक वरती सध्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत, तिकडे सुद्धा दरड कोसळली आणि त्यावरून कुठेतरी इन्फ्रास्ट्रक्चर मॅन जे स्वतःला म्हणून घेत होते ते आता कुठे असा आरोप विरोधक करतात. कोण इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणून जे स्वतःला म्हणून घेत होते असा आरोप दानवेंनी. आता विरोधकाने ह्या वेळेस आरोप करणं काही योग्य नाही. की ठीक आहे, विरोधासाठी विरोध काही लोक करतात, तर त्यांचा विरोध त्यांना लखलाभ लाभो. पण हे सरकार लोकांसाठी आहे, लोकांना त्रास होऊ नये म्हणून आहे. राहिला प्रश्न मुंबईचा, तर मुंबई ही एका रात्रीत आपल्याला बदलता येणार नाही, पण मोठ्या प्रमाणामध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चर मुंबईत सुद्धा उभं करतो आहोत, जेणेकरून हे मुंबईचं भरती असताना आणि मोठा पाऊस असताना जे मुंबईतलं पाणी आपण समुद्रात सोडतो त्याच्यावर मर्यादा येतात. तर ही मर्यादा आपण समजून घेतली पाहिजे. पण जवळपास साधारणतः ज्या 400च्या आसपास जी ठिकाणं आहेत, ज्या ठिकाणी पाणी तुंबतं त्या ठिकाणी कॉर्पोरेशन तर्फे मोटर लावणं, पंपिंग लावणं या सगळ्या योजना केलेल्या आहेत.
तर ज्या प्रकारे आपण पाहतोय की सध्या मुंबईमध्ये झाडांची पडझड ही मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेक ठिकाणी रस्ते सुद्धा खचताना पाहायला मिळत आहेत. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेल्या पाण्यामुळे त्या पाण्यातून वाट काढत असताना नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवरती सध्या राज्य विधिमंडळाची अपडेट घेतली तर सध्या जे आजचं कामकाज होतं तिसऱ्या आठवड्यातील पहिल्या दिवसाचं ते आता स्थगित करण्यात आलेलं आहे. कारण अनेक आमदार हे साचलेल्या पाण्यातून किंवा ज्या प्रकारे सध्या मुंबईतील परिस्थिती पाहिली तर पूरस्थिती सध्या अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. याशिवाय रायगड महाड पाहिलं तर त्या ठिकाणी सुद्धा पूरस्थिती निर्माण जी आहे ती निर्माण झालेली आहे. त्याशिवाय पाहायला गेलं तर मिसिंग लिंक असेल, त्यानंतर मुंबई पुणे रेल्वे मार्ग असेल त्या ठिकाणी सुद्धा दरड कोसळली. त्यामुळे रस्ते वाहतूक असेल, रेल्वे वाहतूक असेल याला मोठा फटका बसलेला आहे. अनेक रेल्वे गाड्या या रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे जे लांबून ज्या साधारणतः पाहायला गेलं तर जे लांबून जे आमदार येत आहेत त्यांना मात्र याचा मोठा फटका बसताना पाहायला मिळतं आणि त्यामुळे कुठेतरी आजचं कामकाज जे आहे ते स्थगित करण्यात आलेलं आहे. सध्या सोसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस हा मुंबईमध्ये पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवरती आज प्रशासनाकडून शाळांना सुद्धा सुट्टी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. महाविद्यालयांना सुद्धा सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये आजचं कामकाज ते सुद्धा स्थगित करण्यात आलेलं आहे. मात्र सध्या मुंबईतील जी परिस्थिती आहे त्यावरती सत्ताधारी असो विरोधक असो हे आमदार एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहे. मात्र या सगळ्यामध्ये जे जनजीवन विस्कळीत झालंय त्या सर्वसामान्यांचा काय असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित झालाय. तुमचं याबाबतचं मत हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही परिस्थिती पाहताय तुम्ही सध्या हा जो या ठिकाणी जर पाहिलं तर सध्या हा जो सोसायटीचा वारा आपल्याला जो इकडे पाहायला मिळत आहे ही सगळी दृश्य आपण पाहतोय. इथे आपल्याला हा सोसायटीचा वारा जो पाहायला मिळत आहे ज्याचा फटका सध्या मुंबईमध्ये मुसळधार पाऊस, सोसायटीचा वारा आणि ही सगळी दृश्य आपण पाहतोय त्याचा फटका हा मुंबईकरांना बसताना पाहायला मिळत आहे. या जोराच्या वाऱ्यामुळे सध्या मुंबईमध्ये अनेक झाडं पडली, साधारणतः अनेकांना त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. ही सर्व दृश्य विधान भवनातली आपण पाहतोय ज्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये सध्याची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय.